नमस्कार मित्रांनो, एन जी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गरजे तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण माडा भरतीसाठी त्याचप्रमाणे इतर स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असा गणित व बुद्धिमत्ताचा प्रश्नसंच पाहणार आहोत। यामध्ये आपण मागील वर्षामध्ये आलेल्या गणित व बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला काय होईल, एक कल्पना येऊन जाईल किंवा अशाच प्रकारचे प्रश्न काय होतात परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारले जातात। मग चला आजच्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया। पहा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे। पहा, एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न 6000 रुपये आहे, तो घर खर्चासाठी 50%, औषध पाण्यासाठी 10% आणि शिक्षणासाठी 8% व किरकोळ खर्चासाठी 420 रुपये खर्च करतो व शिल्लक रक्कम बँकेत ठेवतो, तर तो मासिक उत्पन्नाच्या किती पट रक्कम बँकेत ठेवतो। आता या ठिकाणी आपल्याला गणित विचारलंय। गणित वाचायला पाहिलं तर अतिशय मोठं वाटतंय, पण हे गणित सोडवणं काय खूप सोपं आहे। फक्त आपल्याला काय करायचं, स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये जायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, एका व्यक्तीचं आपल्याला मासिक उत्पन्न दिलेलं आहे 6000 रुपये आणि काय सांगितलंय, तो घर खर्चासाठी काय करतो, 50% खर्च करतो। मग पहा, घर खर्चासाठी त्यांनी किती खर्च केला असेल, मग 50% म्हणजे किती, याच्या निमे होतील, म्हणजे 6000चे जर 50% काढलं तर किती होतील, ते 3000 होतील। त्यानंतर आपल्याला पुढं काय विचारलंय, औषध पाण्यासाठी तो काय करतो, 10% खर्च करतो। औषधावरती किती खर्च करतो, 10% करतो, म्हणजे किती करतो पहा, जर 6000चे 10% काढलं तर किती येतात, 600 येतात। ओके, त्याच्यानंतर पुढं काय आपलं विचारलं आपल्याला, तो शिक्षणासाठी 8% खर्च करतो। शिक्षणावरती किती टक्के खर्च करतो, 8%। आता 8% खर्च करतो म्हणजे किती रुपये खर्च करतो हे आपल्याला काढावं लागेल, कारण या ठिकाणी 50% होतं, जे आपण अगदी सोपं होतं, त्यामुळे ते आपण काय काढलं, आपल्या मनातली मनातच काढलं। या ठिकाणी 10% होतं, ते सुद्धा आपण काय केलं, मनातच काढलं, पण या ठिकाणी 8% आपल्याला काय करावं लागणार आहेत, काढावं लागणार आहेत। मग टक्के काढायची अगदी सोपी पद्धत काय, पहा, एकूण रक्कम किती आहे, 6000 गुणिले 8 छेद 100। मग हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला। आता या ठिकाणी आपले वरती 60 राहिले, 60 गुणिले 8 राहिले, मग 8 सकून किती, 48 आणि शून्य जसाच तसा। मग त्याच्या 6000चे 8% किती होतील, 480 रुपये। 480 रुपये तो काय करतो, औषधावरती खर्च करतो आणि किरकोळ खर्चासाठी किती रुपये खर्च करतो, तो 420 रुपये। किरकोळ खर्च किती आहे, किरकोळ 420। आता आपल्याला काय करावं लागेल, या सर्व खर्चाची काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल आणि ती 6000 मधून वजा करावं लागेल, म्हणजे आपल्याला काय कळेल की त्याने बँकेत रक्कम किती ठेवली हे आपल्याला काय होईल, कळेल। मग आपण बेरीज करून घेऊया। पहा, 0 0 0 0 0 0 0 8 आणि 2 10 पुन्हा या ठिकाणी 0, हातचा आला 1, सॉरी या ठिकाणी हातचा येईल 1 आणि 6 7, 7 आणि 4 11, 11 आणि 4 किती, 15, म्हणजे 5, पुन्हा या ठिकाणी एक हातचा येईल, 3 आणि 1 4, म्हणजे त्यांनी काय केलं, पहा 4500 रुपये त्यांनी काय केलेत, खर्च केलेत। मग जर आपण 6000 मधून 4500 जर वजा केलं तर खाली किती रुपये राहतील, 1500 रुपये राहतील। म्हणजे 1500 रुपये त्यांनी काय केलेले आहेत, बँकेत ठेवलेले आहेत। पण आपल्याला काय विचारलंय, किती पट रक्कम बँकेत ठेवली असं विचारलंय आपल्याला असं विचारलंय का त्यांनी किती रक्कम बँकेत ठेवली, नाही, तर आपल्याला काय विचारलंय, किती पट रक्कम बँकेत ठेवली। मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहा 1500 हा त्यांनी काय केलेली रक्कम बँकेत ठेवलेली आहे, मग त्याला 6000 ने भाग द्यावा लागेल। मग आपल्याला कळेल की किती पट रक्कम त्यांनी काय केली, बँकेत ठेवली। पहा, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, मग 15 1 15 आणि 15 चौक 60, म्हणजे या ठिकाणी आपले किती राहिले, 1/4। म्हणजे त्यांनी काय केलंय, 1/4 रक्कम काय ठेवली, बँकेत ठेवलेली आहे। मग 1/4 पट त्यांनी एकूण मासिक उत्पन्नाच्या 1/4 पट रक्कम बँकेत ठेवलेली आहे। मग 1/4 आपल्याला पर्याय कुठे दिला, पहा पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला काय दिलंय, 1/4 दिलेला आहे। लक्षात आलं, काय केलं, अगदी सोपं असतंय, फक्त स्टेप बाय स्टेप जायचं। आपण त्याने एकूण किती खर्च केला हे काढलं, त्याच्यानंतर आपण त्याने बँकेत किती रुपये ठेवले हे काढले आणि त्याची मग काय केलं आपण
6000च्या रक्कम ती किती पट आहे हे सुद्धा आपण काय केलं काढलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2 नंबरचा आहे. 1 ते 40 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास उत्तर काय येईल. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, सर्वप्रथम 1 ते 40 पर्यंत किती समसंख्या आहेत, किती विषम संख्या आहेत आणि त्यांची बेरीज करावं लागेल आणि त्या बेरजेतील फरकाला काय करायचं आहे आपल्याला 5 ने भागायचे. अगदी सोपं आहे, 2-3 स्टेप्स करावं लागतील आपल्याला फक्त. आता आपल्याला माहिती आहे 1 ते 40 पर्यंत काय आहे, अगदी सोपं आहे. 20 संख्या काय असणार आहेत, सम असणार आहेत आणि 20 संख्या काय असणार आहेत, विषम असणार आहेत. मग आता या ठिकाणी 20 संख्या सम येतात म्हटलं, क्रमवार समसंख्यांची बेरीज कशी करायची याच्यासाठी आपण व्हिडिओ टाकलेला आहे. आपला चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. संख्या व संख्यांचे प्रकार या नावाने आपला व्हिडिओ आहे. यामध्ये आपण डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे की क्रमवार समसंख्यांची बेरीज कशी करायची आणि क्रमवार विषम संख्यांची बेरीज कशी करायची. चला मी पुन्हा एकदा सांगतो पहा. ज्यावेळेस क्रमवार समसंख्यांची आपल्याला बेरीज करायची त्यावेळेस काय करायचं, जेवढ्या संख्या असतील त्याच्या पुढील संख्येने तिला गुणायचं. मग या ठिकाणी 20 संख्या आहेत, मग 20च्या पुढील संख्या काय 21 आहे. मग 20 गुणिले 21 जर केले तर किती येतात मित्रांनो, 420. किती 420 म्हणजे समसंख्यांची एकूण बेरीज किती आली 420 आली. आता आपल्याला विषम संख्यांची बेरीज काढावं लागेल. मग विषम संख्यांची बेरीज काढायचं अगदी सोपं आहे पहा. जेवढ्या संख्या असतील ना त्या संख्येचा फक्त वर्ग करायचा. मग एकूण संख्या किती आहेत 20 आहेत. मग 20चा वर्ग किती 400. मग आता आपल्याला काय विचारलं त्यांनी पुढं, सम विषम संख्याच्या बेरजेतील फरकाला म्हणजे आपल्याला यांच्यामध्ये कितीचा फरक आहे हा फरक काढावा लागेल. मग त्यासाठी आपल्याला वजाबाकी करावं लागेल. मग 4200 मधून 420 मधून जर 400 गेले तर खाली किती राहतात, फक्त 20 राहतात. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे, त्या फरकाला काय करायचंय 5 ने भागायचंय. मग तो फरकाला आपण 5 ने भाग देऊ. 5 एक 5 आणि 5 चौक 20 म्हणजे खाली किती राहतात 4 राहतात. मग आपल्याला काय उत्तर काय येईल आपलं, तर उत्तर येईल आपलं 4 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. अगदी सोपं आहे पहा. या ठिकाणी सर्वात प्रथम काय करायचं, 1 ते 40 पर्यंत किती समसंख्या आहेत तो आकडा मांडून घ्यायचा. त्याचबरोबर विषम संख्या किती आहेत तो आकडा मांडून घ्यायचा. समसंख्यांची क्रमवार समसंख्यांची बेरीज करायची असेल तर काय करायचं, जेवढ्या संख्या असतील त्याच्या पुढील संख्येने त्याला काय करायचं गुणायचं. आणि विषम संख्यांची बेरीज करायला काय करायचं, फक्त जेवढ्या संख्या असतील ना त्या संख्येचा वर्ग करायचा. तुम्हाला विषम संख्यांची क्रमवार विषम संख्यांची बेरीज काय होईल मिळून जाईल. मग आपण त्या बेरजेतील फरक काढला, 20चा फरक आला, त्याला पुन्हा सांगितल्याप्रमाणे 5 ने भाग दिलं आणि आपलं उत्तर किती राहिलं खाली 4 राहिलं. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. त्यापूर्वी मित्रांनो छोटीशी एक सूचना आहे, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब करण्यामध्ये माझा फायदा नसून तुमचाच फायदा आहे. कारण आपण दररोज एक व्हिडिओ टाकत असतो. मग आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्हाला चॅनलला काय करावं लागणार आहे, सबस्क्राईब करावं लागणार आहे. आणि सबस्क्राईब करणं हे काय अगदी मोफत आहे, त्यासाठी पैसे लागत नाहीत. काय अगदी मोफत आहे. त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक सुद्धा मित्रांनो नक्की करा, कारण लाईक करणं सुद्धा काय मोफत आहे. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून आपल्याला काय होईल माझी तुम्हाला शिकवण्याची पद्धत समजते की नाही हे काय होईल माझ्या लक्षात येईल. ओके, मग आपला पुढचा प्रश्न काय आहे आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे या ठिकाणी आपला. एका वर्गात 72 विद्यार्थी असून त्यापैकी 13/24 मुले असून उर्वरित मुली आहेत. मुलापैकी 1/3 मुलांची कबड्डी संघात निवड झाली तर संघात किती जणांना निवडले. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, एका वर्गात 72 मुलं आहेत, त्यापैकी 13/24 मुलांची काय मुलं असून उर्वरित मुली आहेत. मुलापैकी पुन्हा काय झालंय 1/3 मुलांची काय झाली कबड्डी संघात निवड झाली. आणि मग आपल्याला विचारलंय किती मुलांची निवड कबड्डी संघात झाली. अगदी सोपं आहे पहा. एकूण विद्यार्थी किती आहेत 72 आहेत. मग 72 पैकी किती मुलं किती आहेत, आपल्याला आधी मुलं किती ते काढावं लागेल. 13/24 मुलं आहेत, मग गुणिले 13/24. ओके, मग 24 ने भाग देऊया पहा. 24चा पाडा तुम्हाला माहित असेल, 24 एक 24 आणि 24 त्रिक किती 72. मग या ठिकाणी आपले काय राहिले 3 गुणिले 13 राहिले.
3 गुणिले 13, आता 13चा पाढा तुम्हाला पुन्हा पाठ पाहिजे. 13 त्रिक किती 39. म्हणजे आपल्या वर्गामध्ये एकूण किती मुलं आहेत 39 मुलं आहेत. मग आता मुलापैकी पुन्हा काय झालेलं आहे 1/3 मुलांची काय झाली कबड्डी संघात निवड झाली. मग पुन्हा एकूण मुलं म्हणजे 39 गुणिले 1/3. मग आता 3नी पुन्हा 39ला भाग बसतोय पहा 3 1 3 आणि 13 त्रिक 39. 13 गुणिले 13 म्हणजे एकूण किती मुलांची निवड झाली कबड्डी संघामध्ये तर एकूण 13 मुलांची निवड काय झाली संघामध्ये झालेली आहे. मग 13 आपल्याला ऑप्शन कुठे दिले पहा पर्याय क्रमांक 4 आपल्याला 13 दिलेला आहे. लक्षात आलं. या ठिकाणी आपण काय केलं एकूण विद्यार्थ्यापैकी मुलं किती आहेत हे अगोदर काढलं. मुलं काढण्यासाठी काय अगदी सोपं पद्धत आहे. एकूण विद्यार्थी गुणिले 13चे 24 केलं. एकूण मुलं काढले. पुन्हा मुलापैकी जेवढ्या विद्यार्थ्यांची संघात निवड झाली ती संख्या सुद्धा आपण काय केलेली आहे या ठिकाणी काढलेली. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे की आपण कोणत्या पद्धतीची किंवा कोणती मेथड वापरत आहोत. आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारले जाणार. ओके. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 4 नंबरचा प्रश्न आहे आपला. सिद्धीचा जन्म सोमवारी 15 सप्टेंबर 1997 रोजी झाला तर तिचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल. अतिशय सोपा प्रश्न आहे. अगदी काही सेकंदामध्ये याचं उत्तर काढू शकता तुम्ही. कारण जन्म कधी झालाय 15 सप्टेंबर 1997 झालाय. मग तिचा दुसरा वाढदिवस कधी असणार आहे. दुसरा वाढदिवस असणार आहे 15 सप्टेंबर 1999 असणार आहे. ओके. 15 सप्टेंबर 1999 काय असणार आहे दुसरा वाढदिवस असणार आहे. मग 15 सप्टेंबरला कोणता वार आहे सोमवार आहे. मग आपल्याला माहिती आहे एका साधारण वर्षात काय होतो वार एकनी पुढे जातो. मग या ठिकाणी किती वर्ष येतं दुसरा वाढदिवस म्हणजे 2 वर्ष आहेत. म्हणजे 1998 एक आणि 99 एक म्हणजे या ठिकाणी वार एकनी पुढे जाईल आणि या ठिकाणी पुन्हा एकनी पुढे जाईल. म्हणजे एकूण किती वार पुढे जाईल तर एकूण 2 वार पुढे जाईल. मग आपल्याला सोमवारच्या पुढे 2 जायचं आहे. सोमवार मंगळवार आणि बुधवार म्हणजेच तिचा दुसरा वाढदिवस कोणवारी असणार आहे बुधवारी असणार आहे. लक्षात आलं. एका साधारण वर्षात आपण काय करतो वार एकनी पुढे जातो. आणि जर लीप वर्ष असेल तर वार काय होतो 2 पुढे जातो. पण या ठिकाणी 1998 आणि 1999 यापैकी एकही लीप वर्ष नाही. त्यामुळे काय दोन्ही हे वर्ष कोणते वर्ष आहेत हे साधारण वर्ष आहेत. मग साधारण वर्षामध्ये वार किती पुढे जातो तर 1 पुढे जातो. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं आणि लीप वर्षामध्ये वार 2 पुढे जातो एवढं जर लक्षात ठेवलं तर कालनिर्णय किंवा कॅलेंडर या प्रकरणावरती तुमचा कोणताही प्रश्न असू अजिबात चुकणार नाही. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे साधारण वर्ष असेल तर वार 1 पुढे जातो आणि लीप वर्ष असेल तर वार काय होतो 2 पुढे जातो. ओके. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे आपला. याच प्रकरणावरती प्रश्न आहे पुन्हा सुद्धा आपल्याला. 21व्या शतकाची सुरुवात सोमवार या वाराने होत असल्यास 20व्या शतकाची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय 21व्या शतकाची सुरुवात कशाने झाली सोमवाराने झाली. मग आपल्याला विचारलंय 20व्या शतकाची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल. म्हणजे 2001 ची सुरुवात कोणत्या वाराने झाली सोमवारी झाली. आणि आपल्याला विचारलंय काय 1901 ची सुरुवात कोणत्या वारी होईल हे आपल्याला विचारलंय. मग या ठिकाणी किती वर्ष आहेत एकूण 100 वर्ष आहेत मित्रांनो. आता या 100 वर्षामध्ये लीप वर्ष किती असणार आहेत आपल्याला माहिती आहे 4 वर्षात एक लीप वर्ष येतं. मग 100ला डायरेक्ट 25 भाग द्यायचा. 100ला डायरेक्ट काय करायचं 4 भाग द्यायचा. मग जर 100ला 4 भाग दिला तर खाली किती राहतात 25 राहतात. कारण 25 चौक 100. मग याच्यामध्ये काय 75 लीप साधारण वर्ष असणार आहेत. 75 वर्ष हे कोणते वर्ष असणार आहेत साधारण वर्ष. साधारण वर्ष किती 75 आणि लीप वर्ष किती असणार आहेत 25 असणार आहेत. मग आपल्याला माहिती आहे लीप वर्ष आता मागच्या उदाहरणातच मी तुम्हाला सांगितलं होतं लीप वर्षात वार किती पुढे जातो 2 पुढे जातो. मग 25 गुणिले 2 काय होईल 50. आणि या ठिकाणी काय होईल साधारण वर्षात काय होतं वार 1 पुढे जातो म्हणजे या ठिकाणी 75. मग जर यांची बेरीज केली तर एकूण वार काय होईल एकूण 125 वार पुढे जाईल.
मग आता 125 वार पुढे न्यायचं काय, मोजत बसायचं का? सोमवार, मंगळवार, बुधवार, 11, 12, 13, 14, 15 असं अजिबात करायचं नाही. या 125ला काय करायचं, 7नी भाग द्यायचा. 7नी भाग द्यायचा. जेवढी बाकी राहील तेवढे दिवस आपल्याला काय करावं लागणार आहे, पाठीमागे यावं लागणार आहे. कारण आपल्याला काय विचारलेलं आहे, 21वं शतक इथं दिलेलं आहे आणि आपल्याला 20वं शतक विचारलेलं आहे. मग तेवढे वार आपल्याला पाठीमागे यावं लागेल. मग 7नी भाग देऊया पहा. 7 × 7, या ठिकाणी पुन्हा 7 × 7, खाली राहिले 5 आणि हे 5 किती होतील, 55 होतील. मग 7 × 42, 7 7 किती, 49. मग हे 55 मधून जर 49 गेले, 7 7 किती, 49. मग जर 55 मधून 49 गेले तर खाली किती बाकी उरते, आपली 6 बाकी उरते. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, सोमवारपासून 6 दिवस पाठीमागे जावं लागणार आहे. मग सोमवारपासून जर आपण 6 दिवस पाठीमागे गेलो तर कोणता वार येईल, मंगळवार येईल. मग मंगळवार आपल्याला पर्याय कुठं दिलाय पहा, पर्याय क्रमांक 2 आपल्याला मंगळवार दिलेला आहे. म्हणजे लक्षात आलं, जर 21व्या शतकाची सुरुवात सोमवारी झाली असेल तर 20व्या शतकाची सुरुवात कोणत्या वाराने होईल, तर ती मंगळवाराने होईल. ओके. अतिशय महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो, आपण खास विद्यार्थ्याच्या आग्रहास्तव माडा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. यामध्ये आपण संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित, म्हणजे तुमचा माडा परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम आहे त्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित तुम्हाला काय देणार आहोत, 10 क्वेश्चन पेपर देणार आहोत, ज्यामध्ये प्रत्येकी 200 प्रश्न असतील. म्हणजे तुमच्याकडे एकूण माडा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असे 2000 प्रश्न येतील. त्याचबरोबर याची आन्सर की सुद्धा आपण काय करणार आहोत, तुम्हाला देणार आहोत. आणि याच्यातील गणित व बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला देणार आहोत. आता यातील प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये किती प्रश्न असणार आहेत, 200 प्रश्न असणार आहेत. प्रत्येकी 200 मार्काला एक पेपर असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला सोडवण्यासाठी वेळ किती असणार आहे, 2 तास असणार आहे. मग आता याची किंमत किती आहे, या 10 क्वेश्चन पेपरची किंमत फक्त 100 रुपये आहे. पण त्याच्यातही आपण विद्यार्थ्याच्या मागणीस्तव 25% डिस्काउंट देत आहोत. म्हणजे तुम्हाला फक्त 75 रुपये द्यायचे आहेत. आता हे 75 रुपये तुम्हाला काय करायचे आहेत, गुगल पे किंवा फोन पेला 96 89 14 16 30 या नंबरवरती पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा आहे, याच नंबरवरती, लक्षात घ्या, याच नंबरवरती काय करायचं आहे, व्हॉट्सॲपला शेअर करायचं आहे. तुम्हाला सर्व टेस्ट सिरीज काय केल्या जातील, शेअर केल्या जातील. आणि खूप महत्त्वाची बात म्हणजे आतापर्यंत जवळपास 600 पेक्षा जास्त मुलांनी ही टेस्ट सिरीज घेतली आहे. त्यामुळे मित्रांनो संधीचा नक्की फायदा घ्या. कारण माडा परीक्षेसाठी काय थोडेच दिवस, अगदी 1च महिना राहिलेला आहे आपल्यासाठी. त्यामुळे तुम्हाला या टेस्ट सिरीजमुळे नक्की कळेल आणि अभ्यासाला काय होईल, नक्की दिशा येईल. परीक्षेमध्ये तुम्हाला याचा 100% फायदा होईल. जर एखादा विद्यार्थी म्हटलं सर मला फायदा नाही झाला तर त्याला त्याचे पैसे परत दिले जातील. ओके. पुढचा प्रश्न आहे पहा आपला 6 नंबरचा. प्रभाकर जवळ 25 पैशांची 64 नाणी व 50 पैशांची काही नाणी आहेत. त्याच्याजवळ एकूण 100 रुपये असल्यास प्रभाकर जवळ एकूण किती नाणी आहेत. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, प्रभाकर जवळ 25 पैशांची 64 नाणी आहेत आणि 50 पैशांची काही नाणी आहेत. मग त्याच्याजवळ एकूण 100 रुपये आहेत. मग प्रभाकर जवळ एकूण किती नाणी असतील असं विचारले आपल्याला. मग अगदी सोपं आहे. आता या ठिकाणी आपल्याला 25 पैशाचे किती नाणे दिलेले आहेत, तर 64 नाणे दिलेले आहेत. मग 64 नाण्याचे किती रुपये होतील हे आपल्याला आधी काढावं लागेल. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 64 भागिले 4 करावं लागेल. कारण का 25 पैशाचे नाणे आहेत म्हटल्यावर 4 नाण्याचा काय होणार आहे, 1 रुपया होणार आहे. मग या ठिकाणी आपण जर 64नी भाग दिला, भाग देऊया पहा, 4 1 4, पुन्हा 4 1 4, खाली राहिले 2 आणि हे 4 24, मग हे 26 चौक 24, म्हणजे या ठिकाणी किती 16 रुपये होतील. 25 पैशाच्या नाण्याचे किती रुपये होतील, 16 रुपये होतील. मग एकूण रक्कम त्याच्याकडे किती होती, 100 रुपये होती. मग ते आपल्याला 100 मधून काय करावं लागणार आहेत, 16 वजा करावं लागणार आहेत. 100 मधून जर 16 वजा केले तर खाली किती रुपये राहतात, 84 रुपये राहतात. म्हणजे हे 84 रुपये त्याच्याकडे काय आहेत पहा, ही 50 पैशाची नाणी आहेत. 84 रुपयाची नाणी काय आहेत, 50 पैशाची आहेत. मग ती किती नाणी असतील, त्यासाठी आपल्याला 84 गुणिले 2 करावं लागेल. मग 84 गुणिले 2 जर केलं तर किती येतं, 168. लक्षात आलं. त्याच्याकडे 168 नाणी काय आहेत, 50 पैशाची आहेत. पण आपल्याला विचारले त्याच्याकडे एकूण नाणी किती आहेत. मग आपल्याला पुन्हा ही 64 त्यामध्ये काय करावं लागतील, ऍड करावं लागतील.
मग हे 64 ऍड केले, 8 आणि 4 12, हातचा आला 1, 6 आणि 6 12 आणि 1 13, हातचा आला 1, 1 आणि 1 2, म्हणजे त्याच्याकडे एकूण किती नाणी असणार आहेत, तर 232 नाणी असणार आहेत. लक्षात आलं. या ठिकाणी आपण काय केलं, एकूण 25 पैशाची नाणी आपल्याला दिली होती. मग आपण त्याचे 25 पैशाचे किती रुपये होतात हे काय काढलं. 25 पैशाचे किती रुपये झाले, 16 रुपये झाले. मग आपण 100 मधून 16 वजा केले, म्हणजे त्याच्याकडे 84 रुपयाचे काय येतं, 50 पैशाचे नाणे आहेत. मग 50 पैशाचे नाणे जर 84 रुपयात किती येतील, तर ते किती होतील, 168 होतील. आणि पुन्हा आपल्याकडे 25 पैशाचे 64 नाणी होते. मग आपण या दोघांची काय केली, बेरीज केली आणि त्याच्याकडे असलेले 232 नाणी. मग आपल्याला पर्याय क्रमांक काय दिलेला आहे, 3 मध्ये 232 हे उत्तर दिलेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 7 नंबरचा. कोणत्या संख्येच्या शेकडा 7 म्हणजे 49 होय. अगदी सोपा प्रश्न आहे, शेकडेवारीवरील प्रश्न आहे. मग आता आपल्याला संख्या दिलेली नाही, संख्या आपल्याला काढायची सांगितलेली आहे. म्हटलं काय पाच संख्या मांडू ती x गुणिले 7/100. कारण काय विचारलेलं आपल्याला, शेकडा 7% विचारलेले आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, 7/100 घ्यावं लागेल. बरोबर किती, 49. मग या ठिकाणी आपलं समीकरण काय होईल पहा, x गुणिले 7, 7x/100 बरोबर किती, 49. मग आता आपल्याला हे 7 आणि हे 100 काय करावं लागणार आहेत, बरोबरच्या पलीकडे न्यावं लागणार आहेत. मग x बरोबर काय होईल, आता लक्षात घ्या, हे 100 इथं काय तर भागिले आहेत, हे इकडे गेल्यावर काय होतील, गुणिले होतील. मग x बरोबर 49 गुणिले 100 छेद काय होईल, 7 होतील. छेद 7 का होतील, कारण हे 7 इथं या x ला काय तर गुणिले आहेत, हे जर बरोबरच्या पलीकडे नेले तर काय होतील, भागिले होतील. मग आता भागाकार करून घेऊया पहा, 7 × 7 आणि 7 × 7 49. मग आपलं खाली काय राहिले, 7 गुणिले 100 राहिले. मग 7 गुणिले 100 बरोबर किती, 700. मग ती संख्या कोणती असणार आहे, तर ती संख्या 700 असणार आहे पहा. पुढचा प्रश्न आहे आपला 8 नंबरचा. रुपये 6800 नफा ABC यांनी 5 4 आणि 4 8 या प्रमाणात वाटल्यास B ला A पेक्षा किती रुपये कमी मिळाले. आता या ठिकाणी अगदी सोपं गणित आहे. आपल्याला काय विचारलंय, 6800 रुपये नफा झालाय आणि तो ABC यांनी काय केलाय, 5 4 आणि 4 8 या प्रमाणात काय केलाय, त्यांनी तो वाटून घेतलाय. मग आपल्याला विचारलंय की B ला A पेक्षा किती रुपये कमी मिळाले. मग आपल्याला अगदी सोपे समीकरणाची मांडणी करून घेऊया पहा. एकूण नफा काय आहे, 5x अधिक 4x अधिक 8x. आता हे जे गुणोत्तराचं प्रमाण आहे आपण हे मांडतोय, बरोबर किती, 6800. कारण हा नफा त्यांनी काय केलेला आहे, सम प्रमाणात त्यांनी वाटून घेतलेला आहे. मग आता 5 आणि 4 किती, 9 आणि 9 आणि 8 किती, 17. 17x बरोबर किती, 6800. मग या ठिकाणी काय होईल पहा, आता हे 17 इथे x सोबत आहेत, हे आपल्याला काय करायचे, बरोबरच्या पलीकडे घेऊन जावं लागतील. मग x बरोबर काय होईल, 6800 छेद 17. 17 ने भाग देऊया पहा. 17चा पाडा तुम्हाला पाठ पाहिजे. 17 × 17 आणि 17 चौक 68 आणि हे पुढचे 2 शून्य जशाच तसे, म्हणजे या ठिकाणी किती राहतील, 400. म्हणजे x बरोबर किती आले आपले, 400. मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे, B ला A पेक्षा किती रुपये कमी मिळाले. मग आपल्याला या ठिकाणी आधी काढावं लागेल A ला किती रुपये मिळाले. आता A ला किती रुपये मिळालेत पहा, 5x म्हणजे 5 गुणिले 400. 5 गुणिले 400 जर केले तर किती होते, तर 5 चौक 20 आणि पुढचे 2 जशाच तसे, 2 शून्य जशाच तसे, म्हणजे 2000 रुपये काय झालेत, A ला भेटलेत. मग आता आपल्याला पुन्हा B ला किती रुपये भेटलेत ते काढावं लागतील. B चं गुणोत्तर काय, 4x आहे. मग 4x आहे म्हटलं गुणिले 400, मग 4 चौक 16 आणि पुढचे 2 शून्य जशाच तसे, म्हणजे किती, 1600 रुपये काय झाले, B ला मिळालेत. मग जर आपण 2000 मधून 1600 वजा केले तर आपल्याला किती रुपये राहतात खाली,
400 रुपये राहतात, म्हणजेच बीला किती रुपये कमी मिळाले, तर बीला ए पेक्षा 400 रुपये कमी मिळाले. मग 400 आपल्याला पर्याय कुठं दिलाय पहा, पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, 400 दिलेलं आहे. लक्षात येतंय, अगदी सोपं आहे, फक्त तुम्हाला समीकरणाची मांडणी करता आली पाहिजे, तुमचं उत्तर बरोबर येईल. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 9 नंबरचा. एक बोट स्थिर पाण्यात 13 किलोमीटर प्रति तास जाते आणि प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास असेल तर प्रवाहाच्या दिशेने 68 किलोमीटर जाण्यासाठी बोटीला किती तास वेळ लागेल. अगदी सोपं आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे पहा, बोटीचा वेग किती दिलेला आहे आपल्याला, 13 किलोमीटर दिलेला आहे आणि प्रवाहाचा वेग किती किलोमीटर आहे, 4 किलोमीटर आहे आणि बोट काय होते, प्रवाहाच्या दिशेने जाते. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग यांची काय करावं लागणार आहे, बेरीज करावं लागणार आहे. जर ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असते तर आपल्याला वजाबाकी करावं लागली असती, परंतु ही प्रवाहाच्या दिशेने जात असल्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, बेरीज करावं लागणार आहे. मग 13 आणि 4 ची जर बेरीज केली तर किती येते, 17 येते आणि आपल्याला एकूण किती किलोमीटर जायचं आहे, 68 किलोमीटर. मग 68 भागिले 17, पुन्हा इथं 17चा पाढा तुम्हाला पाठ पाहिजे, 17 एक 17 आणि 17 चौक 68. किती वेळ लागणार आहे मित्रांनो, 4 तास. मी सांगितलं होतं ना, अगदी काही सेकंदात आपण हे गणित सोडू शकतो. फक्त याच्यात तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, जर प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर काय करायची, बेरीज करायची आणि जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असेल म्हणजे तर काय करायचंय, वजाबाकी करायची. म्हणजे बोट जर प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर बेरीज करायची आणि बोट जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर त्या वेगांची काय करायची, वजाबाकी करायची. एवढं लक्षात ठेवा फक्त, तुमचं बोट प्रवाह याच्यावरती प्रश्न जाणार नाही. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे 10 नंबरचा. अचे 15 वर्षापूर्वीचे वय 30 वर्षे होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल. या ठिकाणी ऑप्शन दिले तर 20 वर्ष, 30 वर्ष, 25 वर्ष आणि 15 वर्षे. आता अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो आणि अशा प्रकारचे प्रश्न आतापर्यंत आपण खूप घेतलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायचंय, जेणेकरून मला सुद्धा कळेल की मी शिकवलेलं किती विद्यार्थ्यांना कळतंय. याचं उत्तर त्यामुळे मित्रांनो काय करा, तुम्हाला उत्तर काढण्यासाठी 10 ते 15 सेकंद जातील आणि कमेंट करण्यासाठी 5 सेकंद जातील. म्हणजे एकूण 20 सेकंदाचा वेळ काढा, पण याचं उत्तर कमेंटमध्ये काय करा, नक्की सांगा. त्यात तुमचा काय होईल, नक्की फायदा होईल. ओके, धन्यवाद मित्रांनो.